नमस्कार मित्रांनो, मी प्रॅक्टिकल फार्मर. आता खूप दिवस झाले मी कुठला व्हिडिओ नाही टाकला, काही नाही केला. तर त्यामागचं कारण म्हणजे असं एक की यावर्षी मी पहिल्यांदा म्हणजे पूर्ण शेतीकडे लक्ष होतं. त्यामुळे मी कुठेच म्हणजे असं टाईम वेस्ट केला नाही. त्याचा रिझल्ट पण तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवतो की कसा आला. त्या कसं यावर्षी पहिली वेळ असं झालं की मी शेतीमध्ये पूर्णतः व्यस्त होतो. बाकी कुठलंच काम नाही. कॉलेजचं फायनल इयर चालू आहे, त्यामुळे तिकडे पण थोडं लोड कमी. तर तिकडचं काम झालं की जो राहिलेला टाईम आहे तो पूर्ण शेतीमध्ये. त्यामुळे मी कुठलाच व्हिडिओ वगैरे काही टाकला नाही आणि त्याचं तुम्हाला रिझल्ट दाखवतो. यावर्षी नाही एक आपला 3-4 एकराचा पट्टा आहे. तिथे एकदम लो मेंटेनन्समध्ये आपण नाही का कपाशीची लागवड केली. तिथं पाहू शकता की हे पाहू शकता तुम्ही मागं किती मस्त पराठी आली आहे. पराठीची हाईट पहा, बिलकुल माझ्या एवढी हाईट आहे आणि एकदम त्याला माल पण असा पकडला आहे की खूप, आणि एकदम झिरो मेंटेनन्स. हे पाहू शकता तुम्ही किती चांगली म्हणजे याची वाढ पण झाली आहे. पात्या फुलं बुंड खूप आहे. जसं एखादी झाडाला पण पकडलं की किती बोंड आहे तर तुम्ही पाहू शकता. आता प्रत्येक फांदीवर बोंड आहे, प्रत्येक फांदीवर बोंड आहे, प्रत्येक झाडाला. बघा, आणि असं नाही की कसं होते की जे पात्या पकडल्या ना प्रत्येकाला बोंड नाही धरत. बघा इथे पाहू शकता तुम्ही, पहिल्या पण्याला आहे, दुसऱ्या पण्याला आहे, म्हणजे तिसऱ्या त्याच्यात पण बोंड पकडलं आहे. त्याच्यात मधात अळीचा प्रादुर्भाव झाला होता, पण त्यासाठी आपण एक प्रोफॅनोफॉसचा फवारा दिला. त्याच्यामुळे नाही का पूर्ण जे अळी आहे ती निघून गेली आणि पांढरी माशी पण निघून गेली. पराठीची वाढ एवढी चांगली झाली की सोडून द्या. आता यावर्षी आपण पाहू की आपलं जे मेहनत केली आपण ते किती सफल झाली आणि किती हे पाहू शकतो तुम्ही. झाडाला बोंडच बोंड, जवळपास एका झाडाला 70-80च्या वर बोंड आहे. आता ॲव्हरेज किती निघते आपण ते लास्टला पाहू. पण पाहू शकता प्रत्येक झाडाला बोंड आहे. असं कुठंच नाही की बोंड नाही आहे. प्रत्येक फांदीला जेवढ्या पण पात्या पकडल्या तेवढ्या पण. आणि यावर नाही का आपण पुण्यावरून एक औषध बोलवलं होतं, ते मारलं होतं. हे बघा, हे जे 2 तास आहे याच्यामध्ये कमीत कमी 6-6.5 फुटाची गॅप आहे. त्याच्यानंतरचे दुसरं तास आहे त्याच्यात 1.5 फुटाची गॅप आहे. 1.5, 6. त्याच्यामुळे होते असं की 2 तास जवळ येतात आणि एक पोटा जो आहे समजा मधातला ते वापरायसाठी आपल्याला जागा खूप मिळते. हवा पण खेळती राहते, पिकाला दोन्ही साईडनं फैलायला जागा मिळते. आणि तासामध्ये कसं एकच पोटा असल्यामुळे आहे ना, निंदाचा खर्च कमी होतो, डवरांचा खर्च कमी होतो. म्हणजे ओव्हरऑल आपला जो खर्च आहे तो पूर्ण कमी होतो आणि पीक जे येते हवा खेळती राहते आणि नियोजन पद्धतशीर होते. त्यामुळे नाही का आपलं पीक पण जोरदार येतं. मोठं झाड आहे आणि त्याच्या फांदीला पहा किती बोंड आहे. एकाच फांदीला 1, 2, 3, हे पहा चौथं, हे 5वं पण पकडलं आहे. हे पहा 5वं पण बोंड पकडलं आहे. 5, 4, 3, 2, 1. इथे पण बोंड पकडलं आहे. एकाच्याला 6 ते 7 बोंड आहे. आता तुम्ही पाहू शकता हे एवढं झाड आहे आणि सगळी पराठी आपली एकसारखी आहे. पाहू शकता दूर दूरपर्यंत सारखी पराठी आहे आणि एकदम लो मेंटेनन्समध्ये. आता याच वर्षीचा जे एक्सपिरियन्स आहे तो मी नाही का या पुढच्या वर्षीच्या हंगामामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत यावर्षी ज्या प्रकारे मी नियोजन केलं तसंच नियोजन करून तुम्ही पण तुमच्या शेतीमध्ये कशा प्रकारे पीक उभं करू शकता. आणि यावर्षी जी लागवडीची पद्धत आहे ना ते पण थोडी वेगळी केली आहे. लोक 4 फुटावर पट्टा पद्धत लावतात, 5 फुटावर लावतात, कोणी 3 फुटावर लावतात. आपण त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं केलं आहे. औषध बोलवलं होतं, ते मारलं होतं. त्याच्यामुळं नाही का त्याचा खूप फायदा झाला. पात्या पाहू शकता तुम्ही. याला काहीच नाही, फक्त एक निंदन झालं, एक पाणी झाला, एक प्रोफॅनोफॉसचा फवारा आणि NPKचा डोस. बेसल डोस पण नव्हता दिला. बस त्यावरच एवढी आली हे पराठी, खूपच. तर अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. धन्यवाद.